ओके, तर आपला टाइम झालेला आहे, तर आपण स्टार्ट करूया. सगळ्यांनी नेक्स्ट लेसन जो तुमचा चालू आहे तो ओपन करा. चला, केला सगळ्यांनी? कॉइन्स अँड करन्सी. मी स्क्रीन प्रेझेंट करते. सबको स्क्रीन विजिबल है क्या बताइए? सगळ्यांना स्क्रीन दिसते का सांगा जरा. ओके, चला आपण कंटिन्यू करूया. गुड मॉर्निंग स्टुडंट. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन, कॉइन्स अँड करन्सी नोट्स. तर कॉइन्स आणि करन्सी नोट्स आज आपण बघायचे आहेत. कॉइन्स माहिती आहेत ना सगळ्यांना? सब लोगों को कॉइन्स पता है ना? पता है ना सब लोगों को कॉइन्स? चलिए बताइए कौन से कॉइन्स होते? चलिए, कितने कितने रुपीस के कॉइन्स होते? कोण सांगणार मला? कॉइन्स. ओके स्पर्श, सांग बाळा. किती रुपयाचे कॉइन्स असतात? किती किती रुपयाचे कॉइन्स असतात? गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग. 1, 2, 5, 10. वेरी गुड. तो माइक ऑफ करा. देखिए कॉइन्स कौन से रुपीस के होते हैं. 1 रुपीस का कॉइन होता है ना. 5 रुपीस का होता है, 2 रुपीस का होता है, और अभी हमारे पास 10 रुपीस का भी कॉइन है. आया है ना नया नवीन. आता कुठले कुठले आपल्याकडे कॉइन्स आहेत? 1 रुपीचा कॉइन्स असतो आपल्याकडे, 2 रुपीसचा, 5 रुपीसचा. बघितलेत ना सगळ्यांनी कॉइन्स? आणि 10 रुपीसचा सुद्धा तुम्ही बघितला असेल कॉइन. सगळ्यांनी बघितलंय. तर आज कॉइन्स आणि कॉइन्स बद्दल बघणार आहोत. आणि करन्सी नोट्स. नोट्स पण माहिती आहे तुम्हाला? नोट में सब लोगों को नोट्स भी पता है. कौन बताएगा मुझे नोट किन किन रुपीस का नोट्स होता है? कुठल्या कुठल्या रुपयाची नोट असते? किती रुपयाची नोट असते? कोण सांगणार मला? चला नाव लिया चैट बॉक्स में पटकन. ओके स्नेहा, आप बताइए नोट्स कितने रुपीस की नोट्स होती है? कितने कितने रुपीस की 5, नोट्स? नोट्स, हाँ 10, हाँ 20, हाँ 50, हाँ 100, हाँ. 500. वेरी 500. और ओके, 100, वेरी गुड. कौन सी? 100, 500. ओके 100. 100 की अभी नहीं, नहीं है. 2000 की है ना? हाँ 100 की भी है, सॉरी 100 की भी है. वेरी गुड. माइक ऑफ कीजिए. अजून कोणाला माहिती आहेत का दुसरे नोट्स? जीवन सांग, अजून कुठले नोट्स माहिती आहेत तुला? 20, 500. हाँ अजून? मी जान्हवी आहे. ओके चुकून जान्हवी. जीवन झालं. हाँ हाँ सांग बा जान्हवी, कुठल्या कुठल्या रुपयाची नोट असते? 20 आणि 500. ओके, तुला एवढंच माहिती आहे. ओके वेरी गुड. माइक ऑफ करा. माइक ऑफ कर. हाँ, तो देखिए नोट्स कौन से होती है हम लोगों को स्नेहा ने बताया. 10 रुपीस की, 20 रुपीस की, 50 रुपीस की, 100, 500. तुम्हाला एवढंच माहिती आहे. 2000 ची सुद्धा नोट असते ना? बघितले ना सगळ्यांनी? सगळ्यांनी? प्रियांका मॅम. हाँ हाँ हा, माझा आवाज येतोय? सॉरी, हो माझा येत. नेटवर्क इश्यू होता म्हणून मला थोडं लेट झालं. पण मॅमने आता मला कंटिन्यू करायला सांगितलं, तर तुम्ही मॅमशी बोलता का कॉल करून?
हम्म, ठीक आहे. तुम्हीच विचारता का मोनाली मॅमला मग? मॅडम, मोनाली मॅडम, तुम्ही बाहेर. ओके मैम. ओके, तो हम लोग कहाँ पे थे? कौन सी नोट्स होते हैं हमारे पास? कौन से नोट्स आहे? आता आपण कुठले कुठले नोट्स तुम्हाला सांगितले स्नेहानी? कुठले कुठले नोट्स सांगितले? 10 रुपीज, 50 रुपीज, 20 रुपीज, 500 रुपीज, 100 रुपीज, 2000 ची सुद्धा नोट्स आहे. बघितले सगळ्यांनी 2000 ची नोट पिंक कलरची? सब लोगों ने देखा है 2000 की नोट? यस. तर आपले हे जे कॉइन्स आणि नोट्स आहे, आज आपण त्याच्याबद्दल शिकणार आहोत. ओके, तर चला आपण स्टार्ट करूया लेसनला. टेक्स्टबुक में सगळ्यांना दिसत आहे तिथे वेगळे वेगळे तुम्हाला नोट्स दिसत आहेत, कॉइन्स दिसत आहेत ना? तर आज मला फक्त तुम्ही हे आयडेंटिफाय करायचे सगळे कॉइन्स आणि नोट्स, आणि तुम्हीच मला सांगायचे किती रुपयाची नोट्स आहे, किती रुपयाचं कॉइन आहे. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसते ना? माझा आवाज सुद्धा क्लिअर येतोय ना? आणि कोणीही माईक ऑन करायचा नाहीये. जेव्हा मी माईक ऑन करायला सांगणार तेव्हाच माईक ऑन करायचं. ओके, तर चला, लुक ॲट द पिक्चर्स of the currency notes given below and write their values in the boxes. तो यहाँ पे क्या बोला है आप लोगों को? ये जो कॉइन्स और नोट्स के जो पिक्चर्स दिखाई दे रहे हैं वो क्या करने हैं? देखने हैं, उनको आइडेंटिफाई करने हैं और उनकी व्हॅल्यूज उस बॉक्स में फिल करनी आहे. काय करायचं इथे? तुम्हाला इथे जे नोट्स वगैरे दाखवलेत, नोट्स, कॉइन्स, तर त्याची सगळी व्हॅल्यू तुम्हाला शोधायची, आयडेंटिफाय, ओळखायची आणि ती व्हॅल्यू कुठे लिहायची? त्या बॉक्स मध्ये लिहायचे. तर ही सगळी व्हॅल्यू तुम्हीच ओळखायची, आयडेंटिफाय करायची आणि मला सांगायची. ओके, तर फर्स्ट बघा किती रुपयाची नोट है. फर्स्ट पिक्चर में आपको क्या दिखाई दे रहा है? नोट दिखाई दे रहा है. ओके, तो उस नोट की वैल्यू क्या है? कौन बताएगा मुझे? द वैल्यू ऑफ दिस नोट इज डैश रुपीज. कौन बताएगा आंसर मुझे? चलिए नाम लिखे चैट बॉक्स में जिसको आंसर आता है. जो ऊपर दिखाई दे रही है नोट, उसकी वैल्यू क्या है? द वैल्यू ऑफ दिस नोट इज डैश रुपीज. ओके, तन्वी, आपण तन्वीला विचारूया. तन्वी सांग बाळा, त्या नोटची व्हॅल्यू काय आहे? तन्वी, माझा आवाज ऐकायला येतोय? ओके, नेक्स्ट कोण सांगणार? अर्णव. अर्णव, तू सांग बाळा, ती व्हॅल्यू काय आहे नोटची? 100. व्हेरी गुड, 100 रुपीज. तर बघा अर्णवने आपल्याला सांगितली ये नोटची किती रुपयाची नोट है? ही 100 रुपये की नोट है. कितनी रुपीज की नोट है? ये 100 रुपीज की नोट है. इसलिए उसकी उस नोट की वैल्यू क्या हो गई? 100 रुपीज. ओके, उसके बाद देखिए क्या बोला है आप लोगों को. जो एक यहाँ पे नोट दिखाई दे रही है उसकी वैल्यू क्या है? कितनी रुपीज की नोट है? ये किती रुपयाची नोट है? चला कोण सांगणार मला? द व्हॅल्यू ऑफ दिस नोट इज डॅश रुपीज. या नोटची व्हॅल्यू काय आहे? कोण सांगणार मला? चलिए नाम लिखिए चैट बॉक्स में फटाफट. स्नेहा आप बताइए कितनी रुपीज की नोट है? इस नोट की वैल्यू क्या है? क्या है? 500. वेरी गुड, 500. तो देखिए यहाँ पे सबको दिख रहा है 500 की नोट है ना, इथे सगळ्यांना दिसतंय 500 लिहिले नोटवर. तर 500 ची नोट आहे.
ओके देखिए नेक्स्ट क्या दिया है, दिस नोट हैज वैल्यू ऑफ रुपीज। अब ये जो नोट दिखाई दे रही है, ये कितनी रुपीज की नोट है, कोण सांगणार किती रुपयाची नोट आहे ही? कनिष्क सांग, किती रुपयाची नोट आहे ही? या नोटची व्हॅल्यू काय आहे? दिस नोट हॅज अ व्हॅल्यू ऑफ रुपीज 1000. 1000. तर बघा इथे जी नोट दिली आहे त्याची काय वैल्यू है 1000, तुम्हाला दिसते ना 1000, आप लोगों को दिख रहा है ना 1000 नोट पे लिखा हुआ 1 और 4 0, तो क्या हो गया, ये 1000 हो गया। अब देखिए यहाँ पे क्या उन्होंने पूछा है, इथे काय सांगित विचारलंय त्यांनी, काय दाखवलंय इथे, कॉइन दाखवलाय, क्या दिखाया है यहाँ पे, कॉइन दिखाया है। तो वैल्यू ऑफ दिस कॉइन इज रुपीज, इस कॉइन की वैल्यू क्या है, कौन बताएगा मुझे? चलिए इतने सारे क्लास में बच्चे सब लोग नाम लिखिए चैट बॉक्स में, सगळ्यांना मला विचारायचंय, कोण सांगणार? ओके तन्वी, बोल तन्वी की जो कॉइन्स दाखवला त्याची व्हॅल्यू काय आहे? 5 rupees. वेरी गुड, 5 रुपीज। तो देखिए यहाँ पे आप लोगों को 5 रुपीज का कॉइन दिख रहा है सब लोगों को, कॉइन पे लिखा है ना ₹5, ये देखिए ऊपर रुपीज लिखा है और नीचे नंबर लिखा है 5, तो ये 5 रुपीज का कॉइन है। उसके बाद देखिए ये भी कॉइन सब लोगों को पता है, तर हा कॉइन सुद्धा सगळ्यांना माहिती आहे की या कॉइनची व्हॅल्यू काय आहे, कोण सांगणार? दिस कॉइन हॅज अ व्हॅल्यू ऑफ रुपीज डॅश, कौन बताएगा मुझे? सहयोग सांग, किती रुपयाचा कॉइन आहे हा? किती रुपीजचा कॉइन आहे? 1 सहयोग, रुपया. 1 रुपया, व्हेरी गुड। तर दिस कॉइन हॅज अ व्हॅल्यू ऑफ ₹1, तर हा 1 रुपीजचा कॉइन आहे, मग या कॉइनची व्हॅल्यू काय झाली? 1। ओके सगळ्यांना कळालं? फर्स्ट काय करायचं होतं, तुम्हाला सगळं आयडेंटिफाय करायचं होतं, सगळ्यांना फर्स्ट क्वेश्चन कळाला, घरी सॉल्व्ह करायचं नोटबुक मध्ये, होमवर्क आहे। सबको समझ में आया फर्स्ट क्वेश्चन? ओके तो नेक्स्ट क्वेश्चन देखते हैं हम लोग। तो देखिए अब यहाँ पे क्या बोला है उन लोगों ने, राइट द टोटल अमाउंट, अमाउंट यानी व्हॅल्यू, अमाउंट म्हणजेच काय व्हॅल्यू, बघा व्हॅल्यूलाच दुसरा काय शब्द आहे अमाउंट, इन द एम्प्टी बॉक्सेस। इथे काय करायचंय तुम्हाला, नोट्स दिलेले, नोट्स कधी दिलेल्या असतील नाहीतर कॉइन्स दिलेल्या असतील, तर त्या सगळ्या कॉइन्सला तुम्ही हे करता ना, काउंट करता ना किती रुपीज पाहिजे, तुम्ही मोजता ना तुमच्याकडे जर पैसे असल्यावरती, ते इथे आपल्याला सुद्धा ते काय करायचे, जे नोट्स आहेत आणि नोट्स असतील नाहीतर कॉइन्स असतील ते आपल्याला इथे काउंट करायचे आणि त्याची टोटल प्राइस, त्याची टोटल अमाउंट, टोटल व्हॅल्यू त्या बॉक्स मध्ये लिहायचे। ओके यहाँ पे क्या करना है आप लोगों को, ये जो नोट्स दिए हुए डिफरेंट डिफरेंट अमाउंट के, डिफरेंट डिफरेंट वैल्यू के, आपको वो काउंट करना है एक साथ, और कितना रुपीज है आपके पास वो इस बक्से में लिखना है। ओके तो चलिए स्टार्ट करते हैं। फर्स्ट यहाँ पे आप लोगों को सॉल्व करके दिया है, फर्स्ट क्वेश्चन त्यांनी सॉल्व करून दिलाय, तर बघा इथे किती रुपयाची नोट आहे, फर्स्ट 500 ची नोट आहे, दुसरी किती रुपयाची नोट आहे, 100 ची नोट आहे, आणि थर्ड कुठली नोट आहे, 50 ची। तर आपल्याला हे काय करायचं, ऍड करायचंय, काय करायचं, ऍड करायचंय, आणि जे आन्सर आहे ते त्या बॉक्स मध्ये लिहायचंय। तो चलिए हम लोग व्हाइट बोर्ड पे इसको ऐड करते हैं, एडिशन येते ना सगळ्यांना, तो देखिए मैं आपको एडिशन करके बताती हूँ। तो हमारे पास कौन सी नोट थी पहले, 500, तो 500 लिखना है आप लोगों को, 500 की नोट थी, प्लस उसके बाद कौन सी नोट थी, कुठली नोट होती त्याच्यानंतर, 100 ची होती, तर 100 ला आपण काय करायचं, ऍड करायचं, प्लस त्याच्यानंतर अजून कुठली नोट होती, कौन सी नोट थी, 50 रुपीज की नोट थी, 50 रुपीज। तो ऐसे आप लोगों को एडिशन करना है। तो चलिए एडिशन करते हैं, 0 0 0, 0 प्लस 0 0, 0 प्लस 0 0, 0 प्लस 5 5,
5+6, 5+1 6, तो कितनी रुपीज हो गया हमारे पास? 650 रुपीज। कळालं सगळ्यांना? सब लोगों को समझ में आया कैसे वो काउंट करके लिखना है वहां पे? सगळ्यांना कळालं? रिप्लाय करा चॅट बॉक्स मध्ये, त्याशिवाय मला कसं कळणार की तुम्हाला समजलंय की नाही समजलंय? चलिए नेक्स्ट मुझे आप लोग बताने वाले। नेक्स्ट बघा कुठल्या कुठल्या नोट्स आहेत, कोण सांगणार मला? चला नोट कुठल्या कुठल्या आहेत आणि काय कॉइन्स किती आहेत ते मला फक्त सांगायचे। कोण सांगणार? आर्या तू सांगशील? आर्या माइक ऑन कर। आर्या हा टीचर। हा, तर इथे मला सांग कुठले कुठले नोट्स दिसत आहेत तुला? किती रुपीजची नोट्स दिसत आहेत? 500, हा 20, कुठली? 500 नंतर कुठली नोट आहे ती? 20। 20 ची नोट नाही दिसत आहे इथे, ही वाली सेकंड चालू आहे ना आपला? हा 100, हा 500 चे किती नोट्स आहेत? 1, 1 आहे। सेकंड रो मध्ये 500 ची एक आहे आणि 100 ची 2 दिसतात ना? हा हा, आणि त्याच्यानंतर कुठली आहे? कुठली नोट आहे त्याच्यानंतर? 15, 50 आणि खाली काय दिलेत ते अजून? 1 चे कॉइन्स। ओके, किती आहेत ते कॉइन्स 1 चे? 6। व्हेरी गुड। तर माइक ऑफ करा। बघा आपल्याला आर्यानी सांगितलंय कुठले कुठले नोट्स आहेत। 500 ची एक नोट आहे, ओके। 200 ची 2 नोट आहेत, सॉरी 100 ची 2 नोट्स आहेत। 100 ची 2 नोट्स असेल तर किती झाले? 100 + 100 200 झाले ना? आणि 50 ची एक नोट आहे आणि कॉइन्स किती आहे? 6 आहे। चला आपण याला ऍड करूया। मला कोण सांगणार किती रुपीज होणार? कोण सांगणार मला? चला आन्सर कोण सांगणार? आन्सर मला किती रुपीज होत आहेत? चला चला पटकन सांगा। ओके कनिष्क तू सांग बाळा, किती रुपीज होतील? 500 + 200 + 50 + 6 किती रुपीज होतील? 756। व्हेरी गुड। तर किती रुपीज होतील? 756। कळालं सगळ्यांना? सगळ्यांचा आन्सर आहे 756। सगळ्यांचा आन्सर हेच आलंय का? 756। ओके, तर मी तुम्हाला बोर्डवर दाखवते कसं आलं 756। तर बघा आपण काय बघितलं होतं? 500 चे किती नोट्स आहेत? 1 आहे ना? किती आहेत? 1। तर 500 चं 1 नोट आपण त्याची व्हॅल्यू लिहून टाकली, ओके। प्लस करायचं आता आपलं। आता 100 च्या किती नोट्स होत्या? 2 होत्या, तर 100 + 100 अजून एकदा 100 ऍड करा, झालं 100। 2 नोट्स संपल्या 100 च्या, 2 नोट्स खत्म हो गए 100 के। उसके बाद क्या है? 50 रुपीज की नोट है, तो 50 + 50। उसके बाद क्या है? कॉइन्स है, कितने? 6 कॉइन्स है, ओके। तर आता या सगळ्यांना काय करायचंय? ऍड करायचंय। तर 0 + 0 + 0 + 0 + 6 किती होणार? 6। 0 + 0 + 0 + 5 किती झाले? 5। 5 + 1 6, 6 + 1 7। तर किती रुपीज झाले? 756 रुपीज। कळालं सगळ्यांना? सबको समझ में आया? सगळ्यांना कळालं?
सबको समझ में आया? ओके, तो चलिए नेक्स्ट वाला जो है उसका आंसर आप बताइए मुझे. चलिए, तुम्ही सांगायचं आता. हे किती रुपीज आहेत टोटल? 500ची नोट आहे, 20 रुपीची नोट आहे, 10 रुपीची नोट आहे. आणि कॉइन्स कितीचे आहेत बघा? 5 चा कॉइन आहे, 2 चा कॉइन आहे आणि 1 चे 2 कॉइन्स आहे. तर कोण सांगणार मला आन्सर? चला सगळ्यांनी टोटल करा. चला बुक मध्ये टोटल करा, ऍडिशन करा सगळ्या नोटची आणि कॉइन्सची आणि मला झाल्यावर सांगा. चला. चला सगळे नोट्सची टोटल करा आणि झाल्यावर चॅट बॉक्स मध्ये बोला कम्प्लिटेड म्हणून, म्हणजे मी प्रत्येकाला आन्सर विचारेल. नोटबुक मध्ये ऍडिशन करा पटकन. किया सबने टोटल? सगळ्यांनी केले टोटल? चला पटापट करा. किती छोटे छोटे नोट्स आहेत, तुम्हाला तर काउंट करता यायला पाहिजे. चला पटकन. ज्यांचं ज्यांचं झालं काउंट करून त्यांनी चला चॅट मध्ये नाव या. कोणाकोणाचं झालं? ओके. कोण सांगणार मला? विलास मुकादम जे आहेत त्यांनी माईक ऑन करा आणि मला सांगा किती रुपीज आहेत टोटल. टोटल किती रुपीज आहे ते टोटल? चला विलास मुकादम कोण आहेत त्याने माईक ऑन करा. चला पटकन. तुमचं झालंय ना काउंट करून? 528. सॉरी काय? 500 आहे? 28. नाही, रॉंग आहे. परत एकदा काउंट करा नीट. 538. 538. नाही, परत एकदा कॉइन करा. काय तुमचं मिस राहिलंय बघा एकदा परत. आन्सर माईक ऑफ करा. अजून कोण सांगणार मला? कनिक्स तू सांग किती रुपीज झाले टोटल? 539. व्हेरी गुड. तर राईट आन्सर काय आहे? ऍक्च्युअल अमाऊंट किती आहे? ऍक्च्युअल व्हॅल्यू, करेक्ट व्हॅल्यू किती झाले? 539 झाली आहे. सगळ्यांची आली आहे का तेवढी व्हॅल्यू त्या नोट्सची? सांगा मला. 539. सबका आंसर यही आया है? ज्यांचं रॉंग आहे त्यांनी एकदा परत चेक करा.
बोर्ड पे मैं दिखा देती हूँ आप लोगों को, त्यांचं रॉंग समजेल. तर पहिले काय होतं, 500ची एक नोट होती, 500 की एक नोट थी. उसके बाद क्या था, 20 रुपीज की नोट थी. त्याच्यानंतर 20 रुपीची नोट होती. त्याच्यानंतर परत 10 रुपीची नोट आहे तिथे. परत काय आहे, 5 रुपीजचा कॉइन आहे. परत 2 रुपीजचा कॉइन आहे. आणि परत 1 चे 2 कॉइन्स आहेत, म्हणजे 2 रुपीज झाले. माईक ऑफ करा. केलं. केलं मग बोलताय, माईक ऑनच आहे तुमचा. कोण आहे? सहयोग. असा कोणीही माईक ऑन करायचा नाहीये. माईक ऑन करायचा नाहीये, तुम्हाला क्लासमधून काढून टाकण्यात येईल. ओके, जेव्हा मी सांगेल तेव्हाच माईक ऑन करायचा आहे. तो हमारे पास 500 की नोट थी, 500ची नोट होती, 20ची नोट होती, 10 रुपीजची नोट होती. कॉइन्स कुठले कुठले होते? 5चा कॉइन होता, 2चा कॉइन होता. माईक ऑन करायचा नाहीये, किती वेळा सांगितले? 5चा कॉइन होता, 2चा कॉइन होता और 1 के 2 कॉइन्स थे, इसलिए कितना हो गया, 1 प्लस 1 2 हो गया. तो हम लोगों को अब क्या करना है, इसको ऐड करना है. तो 0 प्लस 0 प्लस 0 0 प्लस 5 प्लस 2 7 प्लस 2 9. कितना हुआ, 9. 2 प्लस 1 3 आणि 5 ॲज इट इज. किती रुपीज झाले? 539 रुपीज. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं? आवाज येतो सगळ्यांना क्लिअर माझा? ओके, तर आता नेक्स्ट पेज बघूया आपण. तर नेक्स्ट पेजवर बघा, तुम्हाला काय सांगितलं इथे. सगळ्यांना स्क्रीन दिसते, विजिबल आहे सगळ्यांना स्क्रीन? थोडा नेटवर्कचा इश्यू झालेला. ओके, तर बघा नेक्स्ट पेजवर आपल्याला एक कन्व्हर्सेशन दिलंय आणि त्याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन सुद्धा विचारले. तर टोनी, आय हॅव 3 नोट्स, देअर टोटल व्हॅल्यू इज 75. तर जो टोनी नावाचा मुलगा आहे तो काय बोलतो, माझ्याकडे 3 नोट्स आहेत. त्याने सांगितले नाही कुठले नोट आहेत ती, उसने बताया नहीं कौन से नोट है, ओनली उसने बोला कि 3 नोट्स है मेरे पास और उसका टोटल वैल्यू कितना है, 75 रुपीज है. किती व्हॅल्यू आहे, 75 रुपीज आहे. सलमा काय बोलली, I too have 75 रुपीज बट I have 5 नोट्स. तो देखिए सलमा ने क्या बोला, मेरे पास भी 75 रुपीज है टोटल, पर मेरे पास 5 नोट्स है. कितने नोट्स है, 5 नोट्स है. पण माझ्याकडे किती नोट्स है, 5 नोट्स है. टोनी, हाउ कॅन दॅट बी. तर टोनीने पूछा, ऐसे कैसे हो सकता है. आता त्याच्याकडे 3 नोटा असून सुद्धा 75 रुपीज होत होते, तर सलमाकडे 5 नोट असून सुद्धा 25 रुपीज कसे झाले, त्याला प्रश्न पडला. जो टोनी है वो बोल रहा है कि मेरे पास 3 नोट्स होके 75 रुपीज टोटल हो रहा है और सलमा के पास
फाइव नोट्स होके 75 रुपीज कैसे हो रहा है? ये कैसे पॉसिबल है? तो देखिए क्या बोला है, क्या बताया है उन लोगों ने, हम लोग देखते हैं. तर टोनी हॅज दिस नोट. आता टोनीकडे कुठल्या 3 नोटा होत्या, त्याच्यामुळे त्याची जी टोटल व्हॅल्यू आहे ती किती झाली? 75 झाली. तर आपण बघूया कुठलेही नोट्स होते. जो टोनी उसके पास कौन से 3 नोट्स थे जिसकी वजह से उसकी टोटल अमाउंट 75 रुपीज हो गई. देखिए 50 की थी एक नोट. किसकी थी? 50 रुपीजची एक नोट होती. 20 रुपीजची नोट होती. 20 रुपीज की एक नोट हो गई थी. कितना हुआ? 50 + 20 70 रुपीज. कितना हुआ? 70 रुपीज. प्लस 5 की नोट थी. अजून कशाची नोट होती? 5 ची. तर किती झाले? 70 + 5 75. तो कितना हुआ? 75 हुआ ना. 3 नोट मिलके 75 रुपीज टोटल अमाउंट. तो तीन कौन सी 3 नोट्स थी? 50 + 20 + 5 75. कळालं सगळ्यांना? टोनीकडे कुठल्या नोट होत्या? ओके. आता आपण बघूया सलमाकडे कुठल्या 5 नोटा होत्या, त्याची पण टोटल व्हॅल्यू 5 होती. अँड सलमा हॅज दिस नोट. तो सलमा के पास कौन सी नोट थी? बघा कुठल्या कुठल्या होत्या? 20ची एक नोट होती. परत एक 20ची नोट होती. झाले किती? 20 + 20 40. परत एक 20ची नोट होती. झाले किती? 20 + 20 + 20 60. प्लस 10ची नोट. 60 + 10 केलं झालं किती? 70. आणि प्लस 5ची नोट किती झाले? 75. तर असे सलमाकडे किती नोट्स झाल्या? 1 2 3 4 5. 5 नोट्स झाल्या ना 75 रुपीच्या 5 नोट्स. तो देखिए यहाँ पे सलमा के पास कौन से नोट्स थे? 5. 20 रुपीज की थी. 20 फिर से 20 रुपीज की 3 नोट्स थी. म्हणजे 20 + 20 + 20 कितने हो गए? 60 हो गए. प्लस 10 रुपीज की नोट थी, हुए 70. और प्लस उसने 5 की नोट ऐड कर दी. तो कितना हुआ? 75 रुपीज. इट मीन्स दैट बोथ द टोनी एंड सलमा आर राइट. इसका मतलब क्या है? ये दोनों सलमा और टोनी वो दोनों भी करेक्ट है, राईट आहे. याचा मिनिंग काय? हे दोघांचे सुद्धा जे नोट्स आहेत, म्हणजे 3 नोट असून त्याच्याकडे 75 रुपीज आणि 5 नोट्स असून 75 रुपीज आहे. तर दोघांकडे करेक्ट नोट्स आहेत. कळालं सगळ्यांना? कळालं सगळ्यांना? आता तुमच्याकडे 5 रुपीज आहे. तुमच्याकडे 5 रुपीज आहेत असं तुम्ही सांगितलं. तर 5 रुपीज किती असू शकतात? असू शकतात ना. तुम्ही एकदा काय बोलणार? माझ्याकडे 5 रुपीजचा एक कॉइन आहे. काय बोलणार? 5 रुपीजचा एक कॉइन आहे. काय बोलणार? 5 रुपीजचा एक कॉइन आहे. आणि मी काय बोलणार? माझ्याकडे 5 रुपीजचे 5 कॉइन आहे. तर कसं होणार? 5 रुपीजचा एक कॉइन म्हणजे पूर्ण 5 रुपीजचा एक कॉइन असतो. तो पूर्ण कॉइन तुमच्याकडे एकच असणार. कळालं सगळ्यांना? हा 5 रुपीजचा जो कॉइन असतो एक, तो तुमच्याकडे एकच असेल. आणि माझ्याकडे काय असेल? 1 रुपीजचे किती कॉइन होतील? 5 कॉइन होतील. 1 1 2 3 4 5. हे असे 1 रुपीजचे जे कॉइन्स आहेत ते माझ्याकडे किती असतील? 5 असतील. तर बघ, दोघांचा आन्सर तुमचा आणि माझा आन्सर सुद्धा सेमच आहे. फक्त काय? कॉइन्सचा फरक आहे. कळालं सगळ्यांना? सबको समझ में आया? अब उसके बाद देखिए क्या है. संजू, I have a 100 rupees note, 4 notes of 20 rupees, 6 coins of 1 rupees each, and how much मनी डू आई हैव. तो संजू ने बोला कि मेरे पास 100 रुपीज की एक नोट है, 20 रुपीज की 4 नोट है, और 1 1 रुपीज की 6 कॉइन है. तो मेरे पास कितने हो गए टोटल? तो राजू ने काउंट किया. राजू ने कॉइन काउंट केलं. काय झालं? यू हॅव 186 रुपीज ऑल टुगेदर. तर राजूने काउंट करून सांगितलं की तुमच्याकडे 186 रुपीज आहे. तर अनिता,
I have 4 notes. I have 4 notes. They are worth 170 rupees altogether. Can you guess which notes I have? तर ओके, पहिले इथे बघूया. संजूने बघा काय काय सांगितलं. 100 रुपीची एक नोट सांगितली. 100 रुपीची एक नोट आहे. आणि 20 रुपीजचे किती नोट्स आहेत? 4 आहेत. तर 100 + 20 + 20 + 20 + 20 किती झाले? 180 झाले ना. आणि 6 कॉइन आहेत अजून, झाले 186. यांनी केले काउंट संजूचे नोट्स. संजूकडे किती रुपीज आहे? ओके. आता नंतर अनिताने सुद्धा काय सांगितलं, माझ्याकडे 4 नोट आहे, पण त्याची जे टोटल आहे ती किती आहे? 170 रुपीज आहे. तर तुम्ही गेस करू शकता का कुठले कुठले नोट्स असू शकतात, असं तिने विचारलं. तर काय गेस केलंय बघा. 100 + 50 + 100 सॉरी +10 + 10 किती झाले? 170 झाले ना. ती 100 रुपीची एक नोट घेईल, 50 रुपीची नोट घेईल, आणि 10ची सुद्धा एक नोट घेईल, आणि अजून एक 10ची एक ती नोट घेईल. तर असं तुम्ही कॅन यू गिव्ह 170 रुपीज युजिंग 4 नोट्स इन अनदर वे. तुम्ही अजून दुसऱ्या वे, अजून कुठल्या नोट्स तुम्ही घेऊन 170 रुपीज होऊ शकतात, मला सांगू शकता का? चला, कोण सांगणार मला? अजून कसे होतील 170 रुपीज? तुमच्याकडे 4 नोट्स घ्यायचे आहेत, 170 रुपीज करायचे तुम्हाला. कोण सांगणार मला कुठली कुठली नोट असायला पाहिजे तुमच्याकडे? 170 जे आधी सांगितलं हिने. कोणी? आणि त्यांनी सांगितलेत, आणि त्यांनी सांगितलेले सोडून कुठले असू शकतात? 10 नोट्स, सॉरी 4 नोट्स. कोण सांगणार? ओका. ओके. स्पर्श, तू सांग बाळा, कुठल्या कुठल्या नोट्स असतील अजून 170 रुपीज साठी? अजून कुठल्या कुठल्या नोट्स तू यूज करशील? स्पर्श, चला पटकन. स्पर्श. ओके, स्पर्श नाहीये. कनिक्स, तू सांग. 350 notes, 120. 350 notes, 120. आणि 120. ओके, व्हेरी गुड. तर देखिए, कनिष्कने आपल्याला सांगितलं 50 रुपीच्या तू किती नोट्स घेणार? 3 नोट्स घेणार, आणि 20ची एक नोट घेणार. तर किती झाले बघा? 50 + 50 + 50 किती झाले? 100 + 50 150, आणि +20ची घेतली त्यांनी, तर किती झाले? 170. बघा, कनिष्कने सांगितलं 170 रुपीज आपल्याला तयार करायचे नोट्स मधून. तर किती आपल्याकडे नोट आहे? 4 नोट यूज करायचे. तर पहिले काय करणार? कनिष्क बोला मी 50ची यूज करणार. तो बोला अजून एक 50ची मी यूज करतो. त्याच्यानंतर तो बोला अजून एक मी यूज करतो 50ची, आणि नंतर त्यांनी कितीची केली? 20ची यूज केली. तर बघा, याची टोटल 170 येते का? 0 + 0 + 0 0, 5 + 5 10,
10 प्लस 5 15, 15 प्लस 2 17. तर झाले. कळालं सगळ्यांना? सब लोगों को समझ में आया कैसे उसने अनदर वे से दूसरे नोट यूज करके 170 रुपीज तयार किए? कळालं सगळ्यांना? ओके, तो यहाँ पे ही तुम्हारा लेसन क्या हो गया, खत्म हो गया. इथेच तुमचं लेसन संपलंय. तुम्हाला हा पूर्ण लेसन काय करायचंय, होमवर्क मध्ये कम्प्लीट करायचंय. जसे मला तुम्ही आन्सर सांगितले तसे आन्सर तिथे लिहायचे. ओके, सगळ्यांना कळालं होमवर्क? काय होमवर्क आहे? सगळ्यांना कळाला का होमवर्क? सब लोगों को समझ में आया होमवर्क? क्या करना है, ये जो पूरा लेसन में जो क्वेश्चंस दिए हुए हैं वो सब आप लोगों को फाइंड आउट करने हैं और वहां पे आंसर्स लिखने हैं. ये जो कॉइन्स है, नोट्स कॉइन्स वो सब निकालने हैं, पिक्चर्स सगळं बुक मध्ये ड्रॉ करायचंय. ओके ओके. तर लास्ट टाइम तुमचं मल्टिप्लिकेशन झालं ना, तर सगळ्यांना टेबल येत असेल. चला, कोण मला टेबल बोलून दाखवणार? एक एक टेबल बोलून दाखवायचं सगळ्यांनी. कोण बोलून दाखवणार? 6चा टेबल कोण बोलून दाखवणार मला? चला, नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये. 6चा टेबल कोण बोलून दाखवणार? चला पटकन नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये. ओके, स्पर्श. स्पर्श माइक ऑन कर. बोल 6चा टेबल. 6 1 6, 6 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 7 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60. व्हेरी गुड. आता नेक्स्ट माइक ऑफ करा. ओके, 6चा बोललाय स्पर्शनी. आता नेक्स्ट 7चा टेबल कोण बोलून दाखवणार मला? 7चा टेबल. ओके, स्नेहा आप बोलिए 7 का टेबल. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 जार 28, 7 5 7 5 35, 7 6 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 7 10 70. वेरी गुड, वेरी गुड. माइक ऑफ कीजिए. अब मुझे 8 का टेबल कौन बोल के बताएगा? ओके, जानवी 8चा टेबल बोल बाळा लवकर. 8 1 8, 8 2 12, 8 3 30, 8 2 जार, सॉरी, 8 2 जार किती? 8 8 2 16, 8 हा. 3 24, 4 52, 8 5 40, 8 6 48, 8 7 56, 8 56. 8 64, 8 9 72, 56, 8 9 8 9 जार 56, 9 8 10 8 9 72, हाँ, और 8 10 जार 80. 80. हाँ, माइक ऑफ करा. बघा अजून काही जमलिंग होत आहे. ओके, आता 9चा टेबल कोण बोलणार? तन्वी बोलून दाखव 9चा टेबल. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45, 9 6 54, 9 7 63, 9 8 जार 7 8 जार
9 8 जा 20 72 9 9 जा 81. 81 9 10 जा 90. ओके. आणि 10 चा तर इझी आहे, सगळ्यांना येत असेल. आणि नेक्स्ट क्लासमध्ये पुढचे टेबल आपण घ्यायचे. ओके, तर सगळ्यांना कळलं जे आपण करन्सी आणि कॉइन्स आज आपण शिकलो, सब लोगों को समझ में आया? ओके, तर आपला लेसन सुद्धा इथेच कम्प्लीट झालाय. तर आपण इथेच थांबूया. तुम्ही क्लास लेफ्ट करायचा, कोणीही क्लासमध्ये शेवटपर्यंत राहायचं नाही, पटापट लेफ्ट करायचंय. ओके, बाय टीचर. बाय बाय टीचर. बाय बाय टीचर. बाय टीचर. बाय.